नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि आता शुभंकर, सुप्रिया हे सगळेजण जेवायला बसतात. तर ईश्वरी म्हणते की मला अजून श्रीखंड हवा आहे आणि तेवढ्यात ईश्वरीच्या हातातील चमचा खाली पडतो. शुभंकर म्हणतो की थांब मी उचलतो आणि जेव्हा तो चमचा उचलायला जाणार तेव्हा आता शुभंकरच्या हाताला जखम झालेली असते. तर आता ईश्वरी विचारते की कसली जखम झालेली आहे आणि त्यानंतर मात्र आता इकडे हा रमाकांत किचनमध्ये असतो. त्याने आपल्यासाठी चहा बनवलेला असतो आणि तो पालता होतो. अर्णव समोर फोनवर बोलत असतो आणि आता मात्र रमाकांत जोरात ओरडतो की आई आई ग. आता अर्णव त्याच्याकडे पाहत असतो. त्यानंतर ईश्वरी इकडे सुप्रियाला म्हणत असते की आता हीच ती वेळ आहे की आई तुम्हाला दोघांना निर्दोष सिद्ध करण्याची आणि त्यासाठी मात्र तुम्ही दोघांनी एकदा भेटायला हवं. सुप्रिया आता अगदी तिला टेन्शन येतं, नक्की रमाकांतला कसं भेटायचं. परंतु ईश्वरी तिला समजावत असते की आई हीच ती वेळ आहे, तुम्हाला दोघांना एकमेकांना भेटून आता आपल्यावर झालेले आरोप आहे ते सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्ही निर्दोष आहात ना, मग आता तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी मदत करायला तयार आहे. म्हणून ईश्वरीने सुप्रिया आणि रमाकांत यांची भेट करण्याचे ठरवलेले असतं. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.